नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी जसं आतापर्यंत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आयडी म्हणजे एबीसी आयडी हा काढून आपल्या ऍडमिशन फॉर्म मध्ये भरलेला आहे. त्याप्रमाणेच या सर्व विद्यार्थ्यांना डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आयडी म्हणजे डेब आयडी म्हणजे परत एकदा सांगतो डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आयडी म्हणजेच डेब आयडी हा देखील काढणे आवश्यक आहे. डेब आयडी काढणे ही एक खूप सोपी प्रोसेस आहे आणि आपला जो एबीसी आयडी आहे त्याच्या आधारावर तुम्हाला तो काढता येईल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मध्ये जाऊन DEB म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो याच्या वेबसाईटवर जावं लागेल किंवा DEB आयडी असं गुगलमध्ये तुम्ही सर्च करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला इथे डेब ऍडमिशन डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो अशी एक वेबसाईटची लिंक मिळेल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट इथं गेट युअर डेब आयडी असं तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल आणि खाली विचारलं येईल की एंटर युअर एबीसी आयडी. तर तुमचा जो 12 अंकी एबीसी आयडी आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर माझ्याकडे एका विद्यार्थ्याचा आहे इथं आयडी, तो मी इथं टाकून तुम्हाला प्रोसेस दाखवतो. तुमचा जो 12 अंकी एबीसी आयडी तुम्ही फॉर्म भरताना काढलेला असाल तो याच्यामध्ये टाकायचा. आपला जो एबीसी आयडी असतो तो आपल्या डिजी लॉकर मध्ये तुम्हाला मिळतो. हा, तर त्याच्या आधारावर तुम्हाला तो डेब आयडी काढता येईल. एंटर एबीसी आयडी या कॉलम मध्ये तुम्हाला इथं तो 12 अंकी एबीसी आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर वर क्लिक करायचं आहे. इथं समोर जे लाल रंगाचं एंटर आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तसं केल्यानंतर तुम्हाला खाली एक अशी चौकट येईल आणि तिथं तुम्हाला तुमची माहिती दिसेल. जसं तुम्ही योग्य नंबर डायल केला तर त्याच्यावर तुमचा जो एबीसी आयडी आहे तो व्यवस्थित त्यामध्ये तुम्हाला दिसेल. तो एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा. पुढे तुम्हाला दिसेल की डेब आयडी नॉट येट क्रिएटेड असं देखील तुम्हाला इथे दिसेल आणि मग तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित दिसतं. त्याच्यानंतर जेंडर आणि डेट ऑफ बर्थ या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. हा ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकायचा. ज्यावेळी तुम्ही डिजी लॉकरला ज्यावेळी लॉग इन केलं होतं त्यावेळी पण तुम्ही ईमेल ऍड्रेस टाकलेलं होतं एबीसी आयडीच्या वेळी आणि आता देखील तो ईमेल ऍड्रेस इथं टाकायचा. त्या जो सोबत मोबाईल नंबर देखील आपण एबीसी आयडी काढताना टाकलेला होता तर तोच मोबाईल नंबर इथे देखील टाकायचा. हा, तर त्या हिशोबानं मोबाईल नंबर टाका. आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाली ऍग्री म्हणून तुम्हाला टिक मार्क करण्यासाठी चौकट दिसेल. त्याच्यावर तुम्ही ऍग्री म्हणून टिक करायचं आणि त्यानंतर हा जो सबमिटचं बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला मेसेज येईल, एक पॉपअप येईल आणि तुम्हाला तुमचा डेब आयडी जो आहे तो याच्यावर दिसेल. हा, म्हणजे तुमचा आता या विद्यार्थ्यासाठी आपण जो काढलेला आहे डेब आयडी तो इथं तुम्हाला दिसेल बघा. डेब आयडी इज 082400124053. अशा पद्धतीनं तुमचा डेब आयडी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला याच्यावरून करता येईल. आणि हा डेब आयडी तुम्हाला मिळालेला आहे. वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट युनिक डेब आयडी हॅज बीन अलोकेट टू यू असं तुम्हाला दिसेल. आणि जिथं तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, आता तर काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांनी या डेब आयडी जो आहे तो आपल्या स्टडी सेंटर मध्ये नेऊन जमा करायचा. तर ही प्रोसेस विद्यार्थ्यांनी करायची आहे. अशा पद्धतीने तो डेब आयडी काढण्याची प्रोसेस. ज्या विद्यार्थ्यांनी आपला डेब आयडी यापूर्वीच काढलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आपला डेब आयडी माहीत करून घेण्यासाठी डेब आयडीच्या वेबसाईटवर जाऊन म्हणजे डेबच्या वेबसाईटवर जाऊन तिथं एंटर एबीसी आयडी आहे तिथं आपला एबीसी आयडी टाकायचा आणि एंटर दाबायचं. त्यानंतर त्यांचे
ही जी माहिती आहे, नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि डे बाय डी, या गोष्टी त्यांना त्याच्या स्क्रीनवर इथं समोर दिसू शकतात. आणि अशा पद्धतीने ज्यांनी ऑलरेडी डे बाय डी काढलेला आहे त्यांना त्यांचा डे बाय डी या माध्यमातून माहीत करून घेता येईल. धन्यवाद.